वाडकरांचं आहे गाणं. तर रसिक श्रोते हो, आपला पुढचा जो अभंग आहे तो संत तुकारामांचा आहे. श्री विठ्ठलाचे नामस्मरण, मघाशी जो आपला विषय झाला की नामसंकीर्तन जे आपण करतो त्याचे काय परिणाम होतात. जेव्हा आपण सुरुवात करतो नामसंकीर्तन करण्याची, त्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतात त्याचं वर्णन तुकारामांनी केलं आहे. वारीचं वर्णन केलं आहे. वारीमध्ये जे वारकरी नाचू गाऊ लागतात, काय त्यांच्या मनाला तो आनंद काय मिळतो ते वर्णन या अभंगामध्ये आहे. तर श्री विठ्ठलाचे संकीर्तन करताना होणाऱ्या असीम आनंदाचे वर्णन संत तुकारामांनी केलं आहे. व्यवसायाने वाणी असलेले संत तुकाराम यांनी अनेक अभंग लिहिले. त्यात विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन, वारकऱ्यांचे आणि वारीचे चित्रण, नामाचा महिमा समाविष्ट आहेत. मंडळी, वारकरी कुणाला म्हणायचं? वारकरी कुणाला म्हणायचं? ज्याचे हाती टाळ, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळी टिळा, मुखी विठुरायाचे नाम आणि शुद्ध आचरण, तो वारकरी. तर असं तुकारामांनी जे वर्णन केलं आहे त्यांच्या अनेक अभंगातून हे दाखवून दिलेलं आहे की नामसंकीर्तन आणि विठ्ठलाच्या नामाचा जो आनंद आहे ते असीम सौंदर्य आपल्या चेहऱ्यावरही दिसायला लागतं. पंढरीच्या वारीत चालत असताना भक्ताच्या मुखावर ईश्वर प्राप्तीचे तेज जणू विलसत असते आणि त्या धुंदीतच देहभान विसरून भक्त नाचू गाऊ लागतात. जात पात व्यवसाय प्रपंचातली चिंता दुःख सारे विसरतात. इंद्रायणी काठी हा भक्तांचा मेळा जमतो. आत्मानंदे नाचू गाऊ लागतो. अशा स्थितीचे वर्णन पुढील अभंगात आहे. संत तुकाराम रचित श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेला हा अभंग सादर करीत आहे आमच्या सुवर्णकार संगीत मंचाची गायिका सौ सोनाली सराफ.